नवराष्ट्र न्यूजच्या छोटे सरकार या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। आणि आज आपण सामाजिक कार्याचा वसा घेऊन राजकारणात उतरलेले आणि कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत नगरसेवक म्हणून निवडून आलेले विजयसिंह उर्फ रिंकू देसाई यांच्याशी संवाद साधणार आहोत। त्यांचा सामाजिक राजकीय प्रवास त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। सुपारी फुटली आहे, तयार आहे ना तुम्ही सगळे? आम्ही अदला बदल करत असतो, कधी मी मुख्यमंत्री असतो, कधी मग शिंदेने त्याला कधी डोळा मारला की दाढीवर हात फिरवला। आगे झाला जागे राहा, नाहीतर अनाकोंडा आ जाएगा। एकीकडे लावणी, दुसरीकडे अजून कुठलं आंदोलन। मी सडाफटिंग माणूस आहे, तुमच्याकडूनच व्याजाने आणि उसने घ्यावे लागतील। नमस्कार, मी विजयसिंह उर्फ रिंकू वसंतराव देसाई प्रभाग क्रमांक 9 मधून आता बीजेपी पक्षाकडून नगरसेवक झालेला आहे। सर्वसामान्य जनतेने मला नगरसेवक केलेला आहे। त्याचबरोबर प्रशासन असू दे किंवा माझा पक्ष असू देत किंवा मीडिया असू देत, ह्या लोकांनी मला आज इथपर्यंत एक सामान्य कार्यकर्त्याला इथपर्यंत आणलेला आहे आणि मला लोकांची कामं करायची आहेत, विकास कामातून पुढे जायचं आहे। आज माझा प्रवास बघितला तर 2007 पासून मी काँग्रेस पक्षामध्ये आदरणीय बंटी पाटील साहेबांच्या माध्यमातून काम करत होतो। ते काम करत असताना 2010 असू देत, 2009 असू देत, 2010 असू देत, 2014 असू देत, 2015 असू देत, कॉर्पोरेशनच्या इलेक्शन असू देत, विधानसभा असू देत, लोकसभा असू देत, जे जे पक्ष दिल ती जबाबदारी मी पार पाडत आलो। 2015 मध्ये मी स्वतः एक फुलेवाडी रिंग रोड मध्ये इच्छुक होतो महानगरपालिकेसाठी, परंतु माझ्या नशिबानं किंवा आरक्षित प्रभाग पडला, त्यामुळं मला उभारता आलं नाही। मी तिथं पक्षासाठी काम करून 1-2 नगरसेविका निवडून आणल्या। त्या काम करत असताना भविष्यात माझी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून एक इच्छा होती की माझ्या नेत्याने मला कुठेतरी एक छोटस पद द्यावं काम करण्यासाठी। ती इच्छा मी माझ्या नेत्यांच्याकडे व्यक्त केली, परंतु योग्य वेळी न न्याय दिल्यामुळे भाजप पक्ष आज विचारधारा आहे, राष्ट्रीय पक्ष आहे, आज आंतरराष्ट्रीय लेवलला पक्ष खूप मोठा आहे आणि भाजपची विचारधारा घेऊन मी भाजप पक्षामध्ये आदरणीय चंद्रकांत दादा असू देत, चंद्रकांत पाटील असू देत, धनंजय महाडिक साहेब असू देत किंवा अमल महाडिक साहेब असू देत, यांच्या माध्यमातून 2016 पासून भाजप पक्षात काम करत आहे आणि भाजपचे विचार जे तळागाळापर्यंत सर्वसामान्य जनतेपर्यंत जे पोचले, कुठलीही योजना असू देत, जे आज समाजात घ्या कुठलीही घटक असू देत योजना, आज ती समाजात प्रत्येक घटकापर्यंत ती पोचली जाते आणि त्याचा लाभ मिळाला जातो। म्हणजे एक पारदर्शकता ही खूप महत्वाची आहे आणि लोकांच्यापर्यंत त्या योजना, ज्या लोकांच्या योजना आहेत त्या लोकांच्यापर्यंत पोहोचणं खूप महत्वाचं आहे। त्यामुळे हा पक्षाचा विचार किंवा आज एक मी स्वतः एक हिंदुत्व म्हणून हिंदुत्वाचा थोडासा विचार करून मी या पक्षाचं काम करत असताना लोकांनी प्रत्येक घटकाबरोबर मी एक समर्पित झालो आणि त्या सर्वसामान्य जनतेनं ह्या इलेक्शन मध्ये कोल्हापूर महानगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये मला एक प्रचंड मताने निवडून दिलं आणि मला लोकांची कामं करायची आहेत, विकास काम करायचा। भाजप पक्षाच्या माध्यमातून आदरणीय धनंजय महाडिक साहेब असू देत, चंद्रकांत दादा पाटील असू देत किंवा अमल महाडिक साहेब असू देत, यांच्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत पोहोचायचं आहे, लोकांच्यापर्यंत विकास हे करायचा आहे। येणाऱ्या काळात, येणाऱ्या 5 वर्षात एक पक्षाची ध्येय धोरण आणि विकास ह्या 2 गोष्टी घेऊन मला जायचं आहे। राजकीय असू दे किंवा सामाजिक असू दे, का तुम्हाला वाटलं की मी राजकीय राजकारण उतरावं, सामाजिक कार्य करावं? असं माझं कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती। खरं एक सामाजिक काम करत असताना मला एक सामाजिक काम करताना आवड निर्माण झाली। कुठलीही एक छोटी छोटी गोष्ट घ्या, रस्त्यावर साधा ऍक्सिडेंट झाला तर मी तिथपर्यंत त्या पेशंटला पोहोचवणं आणि त्याचा जीव वाचवणं माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि त्या पद्धतीने मी त्या कामाची आवड असल्या कारणानं समाजाशी एकरूप झालो, समाजाची सुख दुःख जाणा लागलो आणि ती समाजाची दुःख जाणत असताना एक समाजाचं कुठेतरी देणं लागते, या माध्यमातून एक सामाजिक काम चालू केलं आणि ते सामाजिक काम चालू करत असताना भविष्यात एक सामाजिक कार्यकर्ता एखाद्या ठिकाणी गेला तर त्याला कुठेतरी राजकीय ताकद लागते आणि ते काम होण्यासाठी राजकीय ताकद लागते। या विचारानं राजकारणाकडे मी आकर्षित झालो आणि भविष्यात आता एक जनतेच्या आशीर्वाद एक चांगला नगरसेवक होणे हे माझं पुढचं भवितव्य उद्देश आहे। तर या प्रवासात एखादी आठवण किंवा एखादा किस्सा तुम्हाला आठवतो का? ह्या प्रवासात विचार करत असताना माझे आई वडील, ज्यावेळी मी सामाजिक कार्य करत असताना माझे आई वडील माझ्या करिअरकडे लक्ष दे असे म्हणत होते, खरं ते आज नाही आहेत दोघंच्या दोघं। त्या दोघांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे आणि माझी इच्छा होती की मी आज नगरसेवक होत असताना आमच्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबाला नगरसेवक पद खूप मोठं आहे आणि ते नगरसेवक पद असताना माझे आई वडील असावी ही माझी एक इच्छा होती।
खरं तरी सुद्धा सामाजिक काम करताना लोक जी भरभरून प्रेम देतात ते माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांना मी पहिल्यांदा ज्यावेळी भेटलो, जे भाजपचे प्रदेशाध्यक्ष, आज एवढे मोठं पद असताना एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्यांनी माझ्यासाठी एक अर्धा पाऊण तास वेळ दिला, माझी सगळी पार्श्वभूमी जाणून घेतली, माझी सुख दुःख जाणून घेतली. हे माझ्यासाठी एक मोठ्याची मोठी आठवण आहे. कारण एक प्रदेशाध्यक्ष साध्या कार्यकर्त्याला जर वेळ देत असेल तर ते पक्ष कुठपर्यंत उजला असेल आणि ती व्यक्ती एक महान व्यक्ती आहे. कार्यकर्ता नेता यामध्ये तुम्हाला काय फरक पडतो? कार्यकर्ता असताना कार्यकर्ता हा सामान्य कार्यकर्ता काम करत असतो. नेता हा जनतेने नंतर त्या कार्यकर्त्याला बनवलं जाते. खरं माझी एक हे असते, नेता असू दे किंवा कार्यकर्ता असू दे, हे दोन्हीच्या दोन्ही सेम असतात. कारण दोघांची कार्य सेम असतात. आणि सामान्य कार्यकर्ता ज्या नेत्यानं ज्यावेळी कार्यकर्ता राहील, जमिनीवर असेल, तोच नेता शेवटपर्यंत टिकतो. खरं तर तुमच्या प्रचारात तुमचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता की मी निवडून येऊन दे किंवा नाही येऊन दे, पण तुम्ही कधीही 12 वाजता मला फोन करा, मी तिथे हजर असेल. हा नेमकं सगळा प्रसंग कसा होता? नाही, पहिल्यापासूनच काम करत असताना माझं 24 आवर्स माझा मोबाईल चालू असतोय. कधीतरी कुठे आउट ऑफ कोल्हापूर असेल तर एखादा दिवस, नाही तर माझा मोबाईल कंटिन्यू चालू असतो. आणि मला कधीही ते म्हणजे की बाबा रात्री 2 वाजता मला फोन आला किंवा 1 वाजता आला, मी तो त्या सामान्य कार्यकर्ता, त्या परिस्थितीची जाण असणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे एखादा जनता किंवा एखादी व्यक्ती रात्री फोन करतात, तिला खरोखर अडचण असते, म्हणून ती त्या भावनेतून एक आपला जवळचा माणूस असावा म्हणून आपल्याला फोन करते. आणि त्या कर्तव्याने आपण जाणं हे आपल्यासाठी खूप महत्वाचं असते. तो हा पहिल्यापासूनच माझ्या अंगी गुण आहे की बाबा प्रत्येकाला आपण सहज अवेलेबल होणे हा आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. आणि त्या पद्धतीनं आपण पहिल्यापासूनच की काही सत्ता असू दे किंवा नसू देत, की सामान्य कार्यकर्त्याला किंवा जनतेला आपण सहज अवेलेबल होणारा कार्यकर्ता. लोकांच्या मधून या सगळ्या तुमच्या भावना लोकांच्या मधून काय प्रतिक्रिया येत होत्या? ते तुम्ही बघितलाच, तो व्हिडिओ असू देत किंवा आजपर्यंत माझ्याबद्दल तुम्ही जरी मीडियात असू देत किंवा सर्वसामान्य जनतेला बोललं तर सहज अवेलेबल होणारा कार्यकर्ता म्हणून आपली प्रतिमा निर्माण झाल्या. आणि हीच प्रतिमा माझी शेवटपर्यंत राहणार. ही शेवटच्या पायरीला माझ्या जनता म्हणजे माझी पायरी आहे, त्या पायरीला माझा कायमचा नमस्कार असणार. यापूर्वी कशा प्रकारे एक विजन घेऊन चाललेलो आहे मी भविष्यात की माझा प्रभाग हा न विचार करता कोल्हापूर शहर हा विचार घेऊन जाणारा मी कार्यकर्ता आहे. आज कोल्हापुरात जे IT पार्क असू देत, नवनवीन उद्योग असू देत, कोल्हापूरच्या प्रत्येक गोष्टी, ते म्हणजे महालक्ष्मी आराखडा असू देत, तीर्थ आराखडा असू देत किंवा शाहू समाधी असू देत, जे कोल्हापूरचे प्रश्न आहेत त्या प्रत्येक प्रश्नाशी मी अभ्यासपूर्वक वैचारिक दृष्ट्या मांडणी करून ज्या ठिकाणी काही गोष्टी करता येतील त्या पद्धतीने एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मी ह्या प्रत्येक गोष्टीत असणार.